मी सुरुवात करणार आहे सेकंड लेसनला. सेकंड लेसन मधला जो 2.1 आहे तो इझी आहे, म्हणून मी त्यातले एक एक दोन दोनच प्रॉब्लेम सोडून दाखवतोय. 2.1 त्यातला क्वेश्चन नंबर 3 घेणार आहे मी. आपल्याला सांगितलंय इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा आणि एबीसी ची प्राइस शोधा. मी त्यातलं सेकंड नंबरचा क्वेश्चन घेणार आहे. x - 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. सापडलं? हे काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर - 2ab दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट प्लस b चा स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. हे दोन्ही प्लस आहेत, इकडे आल्यावर मायनस होतील. मग x स्क्वेअर - 2x हा प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस झाला. हा प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस झाला. देयरफॉर x स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल. हा प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस होईल. तीनातून एक गेला, किती उरले? 2. देयरफॉर a ची प्राइस 1 आहे, b ची -4 आहे आणि c ची -2 आहे. आठवलं? यातला क्वेश्चन नंबर 5, p इन ब्रॅकेट 3 + 6p इज इक्वल टू -5. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावा लागेल. p ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3p + 6p चा स्क्वेअर हा मायनस आहे, इकडे आल्यावरती काय होईल? प्लस. मग काय करायचं बच्चा, आधी p आणि नंतर मग 5 घ्यायचा आणि मग नंतर एबीसीच्या प्राइसेस लिहायच्या. कन्सेप्ट डोक्यात आली? यातला क्वेश्चन नंबर 6 म्हणजे इथे a ची प्राइस आहे 6, b ची 3 आणि c ची 5. क्वेश्चन नंबर 6, x स्क्वेअर -9 इक्वल टू 13. हा मायनस आहे, हा प्लस आहे, इकडे आल्यावरती मायनस होईल. म्हणजे x स्क्वेअर -22 इक्वल टू 0. यात कुठली टर्म अब्सेंट आहे? a ची, b ची का c ची? b ची. मधली टर्म अब्सेंट आहे ना, मग याला तुम्ही असं मांडू शकतात x स्क्वेअर प्लस 0x -22 इक्वल टू 0. देयरफॉर a ची प्राइस 1, b ची 0 आणि c ची -22. लक्षात आलं? घरी रिवाइज कराल ना? क्वेश्चन नंबर 4, आपल्याला तिथे काही व्हॅल्यू दिल्या आहेत आणि विचारलंय हे त्या इक्वेशनचे रूट आहेत का, ही त्या इक्वेशनची मुळं आहेत का असं विचारलंय. मी त्यातला क्वेश्चन नंबर 2 घेणार आहे. 2m² - 5m इक्वल टू 0. त्याच्यात व्हॅल्यू दिल्या आहेत पाल. पहिल्यांदा m ची प्राइस घ्यायची आपल्याला 2. काय करायचं? LHS मध्ये टाकायची. LHS मध्ये m ची प्राइस किती आहे? 2. 2चा स्क्वेअर 4, 4 दुने 8, 5 दुने 10. आन्सर आलं -2 इज नॉट इक्वल टू RHS. याची RHS किती आहे? 0. मग देयरफॉर 2 इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन. हे समीकरणाचे मूळ नाही, रूट ऑफ इक्वेशन. आता m ची प्राइस दुसरी किती दिली आहे? मग आता LHS इज इक्वल टू 2m² - 5m. मग 2 इन ब्रॅकेट 5/2 चा स्क्वेअर -5 इन ब्रॅकेट 5/2. मग 2 × 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, 5 5 जा /2, बे 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 दुने 4. म्हणजे आन्सर आलं 25/2 - 25/2 म्हणजे किती आलं? इज इक्वल टू RHS. देयरफॉर 5/2 इज रूट ऑफ द इक्वेशन. आठवलं? क्वेश्चन नंबर 5, फाइंड k जर x इज इक्वल टू 3 हे त्या इक्वेशनचं रूट आहे. काय दिलंय? x इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन kx² - 10x + 3 इक्वल टू 0. मराठीत ते वाक्य लिहून काढायचं आहे. मग आता x च्या जागी किती टाकायचं आहे?
3. therefore kx² minus 10x plus 3 equal to 0. x च्या जागी टाकायचा आहे आपल्याला 3, 3चा स्क्वेअर. तीनाचा स्क्वेअर किती? 9. 10 त्रिक 30 प्लस 3, मग हे झाले -27. हा तिकडे जाऊन प्लस होईल, मग 9k बरोबर 27 आणि म्हणून k बरोबर किती आला? 3. आठवल्यात स्टेप? मला वाटतं क्वेश्चन नंबर 6 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. जमेल ना? काही अडचण? मी जाणार आहे पुढच्या एक्सरसाइजला 2.2 साठी. 2.2 ला जाताना आपल्याला याच्यामध्ये काही आपण गोष्टी तयार केल्यात. मला वाटतं आपलं इक्वेशन असं असतं ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग आपण याच्यात काय करतो? a मल्टिप्लाइड बाय c करतो, बरोबर ना? आणि आपण नम्रता याचे फॅक्टरायझेशन करतो. याचे फॅक्टरायझेशन करताना नम्रता आपण काय करतो बाळा? इथे ना जे लास्टचं साइन आहे ते लिहून काढतो. लास्टचं साइन, त्याच्या खालती आपण कोण नंबर टाकतो? b. इथे मोठा फॅक्टर असतो, इथे बिग फॅक्टर लिहितो आणि इकडे आपण स्मॉल फॅक्टर लिहितो. जो बिग फॅक्टर आहे त्याला आपण कोणाचं साइन टाकतो? त्याला आपण मिडलचं साइन टाकतो. आणि आपले रूल आहेत काही, प्लस 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 होतं, मायनस मायनस पण प्लस होतं, प्लस मायनस मायनस होतं आणि मायनस प्लस मायनस होतं. असे आपले रूल आहेत. आठवलेत सगळ्यांना? ठीक. याच्यातला 2.2 त्याच्यातला इक्वेशन नंबर 1 इकडे घेतो. क्वेश्चन नंबर 1 त्यातला काय दिलंय पाल समजावून घ्या, माऊली नंतर लिहा. x² मायनस 15x प्लस 54 बरोबर 0. मग आता a इंटू c करायचं. इथे a ची प्राइस किती आहे? 1. c ची प्राइस किती आहे? 54. 54 चे फॅक्टर. इथे कोणाचं साइन लिहायला लावलं? मग लास्टचं साइन काय? त्याच्या खालती कोण टाकायचं आहे? b ची किंमत किती आहे? मग 54 चे असे फॅक्टर की त्याची ऍडिशन 15 आली पाहिजे. एक सेकंड. मग आता 54 चे असे फॅक्टर की त्याची ऍडिशन 15 आली पाहिजे. तर 9 6 54. इकडे मोठा नंबर लिहायचा, इकडे छोटा नंबर लिहायचा. जो मोठा नंबर आहे पाटील त्याला कोणाचं साइन टाकायचं ठरलं? इथे मिडलचं. आता मिडलचं साइन काय? मायनस मायनस प्लस. कन्सेप्ट लक्षात आली का? मायनस मायनस प्लस होणार. मग therefore x² मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इक्वल टू 0. मग ही पहिली पेयर, ही दुसरी पेयर. या पहिल्या पेयर मधून x कॉमन काढला म्हणजे इथे उरला x मायनस 9. इकडनं 6 कॉमन काढायचा म्हणजे इथे परत x मायनस 9 इक्वल टू 0. मग therefore x मायनस 9 आणि x मायनस 6 इक्वल टू 0. मग therefore x मायनस 9 इक्वल टू 0 और मराठीत किंवा x मायनस 6 इक्वल टू 0. मग therefore x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू 6. आठवलं का? क्वेश्चन नंबर 3. 2y² प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. मग आता लास्ट बेंच. मित्र आणि मैत्रिणींनो, बेंचेसचे गैरफायदे उचलू नका. तुम्ही बेंचच्या खालती काय अभ्यास करतात मलाही कळत नाही. तो जो डेस्कटॉप आहे ना त्याच्यावर अभ्यास करायचा, बेंचच्या खालती अभ्यास नाही करायचा. प्रॅक्टिकल नंतर करायचे वेगवेगळे. प्रॅक्टिकल नंतर करा. दोन्ही हात बेंचवर ठेवा. आता याच्यापेक्षा फार वेगळं नाही मला मोकळं बोलता येणार. काय रेकॉर्डिंग होतंय, परत नंतर अख्ख्या जनतेला सगळं समजेल. लक्ष द्या, लक्ष द्या. अरे डिस्टर्ब नका करू केव्हाचा, कारण कपाटाचा आवाज येतोय माहिती. ए ची प्राइस किती आहे? 2 आणि बी ची प्राइस आणि सी ची प्राइस किती आहे?
मग आता वानखेडे 13 गुणिले 2 याच्या मध्यभागी इथे कोणाचं साईन टाकायचंय? लास्टचं. त्याची ऍडिशन किती आली पाहिजे? 27. हे कळलं का? मग 26 एका 26. मधल्याचं चिन्ह मोठ्याला, हा प्लस आहे तर हा पण काय? प्लस प्लस प्लस. इकडे नियम लिहून दिलेत बाजूला. मग देअरफॉर 2y² प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. ही एक जोडी, ही एक जोडी. या पहिल्या जोडीतून कॉमन निघेल 2y, म्हणजे इथे येईल y प्लस 13. आणि मी ट्रिक अशी शिकवली आहे, हा ब्रॅकेट ऍज इट इज रिपीट करा आणि मधल्या संख्येला कम्पेअर करा. इथे इथे ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काय? प्लस 1. म्हणून आन्सर आलं y प्लस 13 आणि 2y प्लस 1 इक्वल टू 0. Therefore, y plus 13 equal to 0 or 2y plus 1 equal to 0. Therefore, y equal to minus 13 or 2y equal to minus 1. Therefore, y equal to minus 13 or y equal to minus 1 upon 2. यातला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 कसा कराल? एक एक स्टेप सांगतोय, बाकीचा पुढचा पार्ट तुम्ही करू शकाल. पहिली स्टेप 2x² मायनस 2x प्लस 1 अपॉन 2 असं दिलंय. आजच सकाळी शिकवलं, डिनॉमिनेटर सेम करून टाकायचं. याच्या डिनॉमिनेटर मध्ये किती आहेत? 2. पण इकडे आहेत का? 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 4x² मायनस 4x प्लस 1 इक्वल टू 0. पुढचा पार्ट हा वरती घेतला असाच, हो ना? 6वा प्रश्न 6x मायनस 2 अपॉन x इक्वल टू 1. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने इकडे याने इकडे. 6x² मायनस 2 इक्वल टू 1x. 1 नाही लिहिला तरी चालतो, हा प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस झाला, ऍज इट इज. आठवलं? काही डाऊट? 100% क्लिअर. पुढचं एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 7. ऍक्टिव्हिटी बेस आहे, ठीक आहे. चला याच्यावरच लिहूनच देतो. या सगळ्याच्या पीडीएफ तुम्हाला घरी आज सेंड करून देतो मी. हे सगळ्यात सेव्ह होतंय, सगळ्याच्या सगळ्या पीडीएफ ग्रुपवरती टाकून देईल. पण तुम्ही त्याचा वापर करा, व्यवस्थित रिव्हिजन घ्या. हे सगळे रेकॉर्डिंग पण देऊन टाकतो युट्यूब वरती, म्हणजे तुम्हाला सगळा अभ्यास करायला सोपं जाईल. काय दिलंय पाल? √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. बाळा 4 वाजता आहे क्लास, 4ला. पण रूल इज रूल, रूल इज रूल. ए ची प्राइस किती आहे? सी ची प्राइस 5√2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं ना तर 5 इंटू 2 म्हणजे आन्सर किती आलं? 10. मग 10चे असे फॅक्टर की त्याची ऍडिशन ही किती आली पाहिजे? 7. बरोबर की नाही? मग 5 2 10. मधल्याचं चिन्ह मोठ्याला, हा प्लस तर हा पण. हे लक्षात आलं का? मग आता इथे कसं करायचं? हा जो 2 आहे ना, हा 2, या 2 चे परत सब फॅक्टर करत जायचे आहेत आपल्याला. याचे परत सब फॅक्टर, याचे पण परत सब फॅक्टर. कसं आहे पहा, आता प्रश्नामध्ये लक्ष देणं गरजेचं ठरेल. √2x² सापडला का? पुढे आलंय प्लस, पहिला ब्रॅकेट आहे 5x, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. हे सापडलं का सगळ्यांना? ब्रॅकेट टाकाल ना, म्हणजे हा ब्रॅकेट आहे मला वाटतं, हा एक ब्रॅकेट आहे. ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी. या पहिल्या जोडीत कॉमन काय दिसतंय तुम्हाला? मला x कॉमन दिसतोय, म्हणजे इथे इथे उरणार आहे √2 आणि x. इथे x उरेल. x² मधून 1x बाहेर गेला म्हणजे आतमध्ये एकच x उरला. इथून 5 बाहेर गेले म्हणजे आतमध्ये किती उरले? फक्त 5 उरले. मी इथेच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, याचे परत सब फॅक्टर होतात. √2 इंटू √2 म्हणजे दिसाला जरी हा 2 असला वानखेडे, तरी या 2मध्ये फक्त 2 आहे का √2 2 वेळा आहे? म्हणजे याच्यातून कॉमन आपण काढू शकतो √2. मग आता वानखेडे याच्यात √2 किती वेळा होता? 2दा. त्याच्यातून एक √2 बाहेर आला म्हणजे आतमध्ये उरला √2x. इथून √2 बाहेर आला म्हणजे आतमध्ये काय उरलं? फक्त 5. ही एक पेअर,
ही एक पेअर. मग therefore √2x + 5 आणि दुसऱ्या याच्यात आलं x + √2 = 0. मला वाटतं हा तो पुढचा ब्रॅकेट आहे. मग therefore √2x + 5 = 0 or x + √2 = 0. हा तो पुढचा ब्रॅकेट आहे. मग therefore हे थोडंसं डायरेक्ट आहे. आता हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झाला, हा मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाऊन डिव्हाइड. और हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय झाला, डायरेक्टली मायनस. कन्सेप्ट लक्षात आली. मी याच्यातला घेणार आहे क्वेश्चन नंबर 10, 11 आणि 12. 8वा सेम याच्यात सारखा आहे का? पुस्तकात लक्ष द्याल. 8वा सेम याच्यात सारखा आहे का? हो का नाही? जमेल ना? नाही जमलं तुम्ही सांगेल का करून दाखवू? कोणाची इच्छा अपूर्ण? जमेल ना? बेस्ट वे. क्वेश्चन नंबर 10. 25m² = 9. हा प्लस, हा मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल. मग m² = 9/25. इथे लाईन टाकायची, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ आणि m बरोबर ±3/5 राहील का लक्षात? एवढंच आहे फक्त. 11 नंबरचा क्वेश्चन. 7m² = 21m. इकडे m² म्हणजे m किती वेळा? वाटलंच तर असं सेपरेट करून टाका त्याला. यांना तिकडे घेऊन जा. मग m बरोबर 21m/7 × m. m कट 7 × 7 7 × 21. म्हणजे m ची प्राइस किती आली? 3. आणि 12वा क्वेश्चन. m² - 11 = 0. हा मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस झाला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. m बरोबर ±√11. कन्सेप्ट कळाली? 100% हो. ठीक आहे, जायचंय पुढे. एक्सरसाइज 2.3. त्याच्यात एक फॉर्म्युला लक्षात राहू द्याल, सूत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. त्याच्यामध्ये ax² + bx + tt - tt + c = 0. tt काय? तर 1/2 × b चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू त्या बेचक्यात म्हणजे मध्यभागी एकदा प्लस करायची आणि एकदा मायनस करायची. राहील लक्षात? आपलं सूत्र असं असतं ना, ax² + bx + c = याच्यात. ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू काय करायची? एकदा प्लस करायची आणि एकदा हीच व्हॅल्यू तिथे काय करायची? मायनस करायची. स्टेप लक्षात राहील? या डबे खाल्लेत का? खाऊन या जा. नाही तर एक काम करा, या आमचाही लंच ब्रेक बाकी. या भाऊसाहेब, या बसा. मग एकदमच जाल जेवायला. जिथे जागा आहे तिथे घ्या बसून. कुठे बसता? आत्ताही मागच्या बेंचवर शिफ्ट होता का तुम्ही? नाही तर या बेंचवर या इकडे. काय पाल पहिला क्वेश्चन. x² + x - 20 = 0. सापडलं? आता मला विचार करून उत्तर द्याल, बी ची प्राइस किती आहे? बी ची. सोपा प्रश्न विचारलाय. बी ची प्राइस किती आहे? बी ची प्राइस आहे 1. मग therefore थर्ड टर्म, मराठीत तिसरे पद, 1/2 × b चा स्क्वेअर. मग 1/2. बी ची प्राइस किती आहे? 1. कुठल्याही संख्येला एकाने गुणल्यावर उत्तर तेच येईल.
एकाचा स्क्वेअर 1, दोनाचा स्क्वेअर. मी ते मध्ये घुसवायला सांगितलं. एकदा प्लस करायचा आणि एकदा विसरायचं नाही, मध्ये घुसवायचं आहे आपल्याला त्याला. हा तुम्ही म्हणाल सर असं काही पण ते डोक्यात राहतं. आपल्याला ऍक्शन सगळ्या माहिती असतात, विसरणारच नाही आपण. ते आठवायचं सरांनी काय शिकवलं होतं आपल्याला. मग आता एकदा काय करायचं आणि एकदा मायनस. मग आता ही एक जोडी आणि ही एक जोडी. आलं का लक्षात? हो का नाही? आता काय करणार आपण, याच्यात पण एक आयडिया आहे बरं का. याच्यात पण एक आयडिया आहे. ही जी पहिली पेयर असते ना, ही पहिली पेयर, त्याच्यात हा जो पहिला नंबर असतो हा ऍज इट इज घ्यायचा, हा पहिला नंबर. त्याच्यानंतर जे मिडलचं साईन आहे ते ऍज इट इज टाकायचं, मधलं काय टाकायचं साईन, आणि जो तिसरा असतो त्याचं रूट टाकून द्यायचं. म्हणजे कसं रे, एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय घ्यायचं, इथे काय साईन आहे, एकाचं रूट 1 आणि दोनाचं रूट 4चं रूट, असं आहे. एक स्टेप वाढवतो मुद्दाम. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4. या दोघांमधून मायनस कॉमन काढायचा, म्हणजे इथे उरेल 1/4 प्लस 20 इज इक्वल टू 0. ही स्टेप लक्षात आली. आता हा ब्रॅकेट तिकडे घेऊन चला. हा ब्रॅकेट कुठे घेऊन जायचा, तिकडे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 1/4 प्लस 20. मग आता मी काय सांगितलं, हा पहिला जसाच्या तसा, मध्ये मिडलचा साईन, आणि मग याचं रूट 1/2 चा स्क्वेअर. कळली का आयडिया? आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे माहिती आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं स्वरांगी, 4 गुणिले 20 80, 80 अधिक 1/4. मग आता इथे लाईन टाकायची, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही साइडचं वर्गमूळ घेऊ. म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला, एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 9/2. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय, देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 1/2 प्लस मायनस 9/2. इथपर्यंत समजलं. आता याला सेपरेट करा. देअरफॉर एक्स बरोबर मायनस 1/2 मायनस 9/2 और एक्स बरोबर मायनस 1/2 प्लस 9/2. एक्स इज इक्वल टू मायनस 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 10/2 और प्लस मायनस मायनस, 9तून 1 गेला 8. देअरफॉर एक्स बरोबर -5 और एक्स बरोबर 4. क्वेश्चन नंबर 2 नको, त्यातला चौथा घेऊयात. चौथा, 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. मग आता बी ची प्राइस किती इकडे, -12, ती 12च पकडायची. पण 1/2 इंटू बी चा स्क्वेअर, मायनस घेतलं तरी उत्तर, कारण प्लसच होऊन जाणार आहे. मायनस घेतलं तरी किती होईल, प्लसच. बेक बे बेसक 12, 6चा स्क्वेअर 36 होईल. आता काय करायचं, एकदा 36 प्लस करायचं आणि एकदा 36 मायनस करायचं. ही गोष्ट लक्षात आली आहे का? देअरफॉर 9y² मायनस 12y प्लस 36 मायनस 36 प्लस 2 इक्वल टू 0. मग 9y² मायनस 12y प्लस 36 मायनस कॉमन काढला, मग 36 मायनस 2, कारण मायनस मायनस काय, ही स्टेप समजली का? आता मी काय सांगितलं, याचं रूट घ्यायचं. 9 कोणाचा स्क्वेअर आहे, इथे मध्यभागी कुठलं साईन, जसं आहे तसंच. 36चं रूट किती, त्याचा स्क्वेअर. काहीतरी चुक्या रे. डिवाइड करायचं असतं म्हणजे, हा बरोबर आहे. हे माझं चुकलं, बरोबर आहे, हे चुकलं माझं.
बरं एक मिनिट, मी ते पण सांगतो की माझं चुकलंय, माझ्या लक्षात कसं आलं. मी हे कायम शिकवत आलोय की माझं चुकलं कधी कधी आहे, माझ्या लक्षात कसं येतं. याचा स्क्वेअर केला हे आलं, याचा स्क्वेअर केला हे आलं. सूत्र काय? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर ना. मधली संख्या काय असते? 2ab. या दोघांचा गुणाकार केला, 6 त्रिक 18, 18 दुने किती येतील? 36. आहेत का इथे? नाही. म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं चुकलेलं आहे. हा पॉइंट लक्षात राहील ना. आपल्या डोक्यात पटापट आलं पाहिजे की आपलं चुकतं कुठे येते, पण मग हे दुरुस्त करावं लागेल. बरोबर आहे, हुशार, म्हणजे तुमचे अभ्यास चांगले झालेत. खरंच माझं चुकलं आता. हे कसं करावं लागेल? डिव्हाइड बोथ साइड बाय 9 असं करावं लागेल. शाबास. म्हणजे आता हे येईल वाय स्क्वेअर मायनस 12 अपॉन 9y प्लस 2 अपॉन 9 इक्वल टू 0. ही स्टेप लक्षात आली का? मग आता थर्ड टर्म बरोबर 1 अपॉन 2 इंटू बी चा स्क्वेअर. मग दॅट्स इक्वल टू 1 अपॉन 2. बी ची प्राइस किती आहे? 12 अपॉन 9 चा स्क्वेअर. बेक बे बेसक 12. 6 चा स्क्वेअर 36. 9 चा स्क्वेअर. मग आता हा ऍड करायचा, हा लेस करायचा. मग वाय स्क्वेअर मायनस 12 अपॉन 9y प्लस 36 अपॉन 81 मायनस 36 अपॉन 81 प्लस 2 अपॉन 9 इक्वल टू 0. मग आता वाय स्क्वेअर मायनस 12 अपॉन 9y प्लस 36 अपॉन 81 हे एका ब्रॅकेटमध्ये, इकडनं मायनस कॉमन काढला तर इथे आलं 36 अपॉन 81 मायनस 2 अपॉन 9 इक्वल टू 0. हे कळालं का? आता हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय? therefore y स्क्वेअर मायनस 12 अपॉन 9y प्लस 36 अपॉन 81 इज इक्वल टू, आली नाही बाळा अजून ती. अरे हा नाही, ती लावण्य आणि हा नक्षत्रा शिंदे ही इथे बसली. बरोबर, ती लावण्य शिंपी. बरोबर 2 अपॉन 9. मग आता हे कसं करायला सांगितलं मी? पहिली संख्या जशीच्या तशी y घ्यायचा. कुठलं साईन टाकायला लावलं? मिडलचं. मिडलचं साईन काय? मायनस. आणि शेवटच्याचं रूट घ्यायला लावलं ना. 36चं रूट 81चं 9. हे कसं करायचं? डिनॉमिनेटर सेम करायचा ना, छेद समान करायचा. याच्या छेदात किती आहेत? 81. इथे पण किती पाहिजेत? मग कितीने मल्टिप्लाय केलं की 81 येतील. खालती 9 ने तर वरती पण 9. हे कळालं का? मग हे कसं येईल? 36 मायनस 18 अपॉन 81. ही स्टेप कळाली का? हो का नाही? कोणाला समजली नसेल तर मला विचारा बरं का. बरोबर 18 अपॉन 81. करे हा 18 असा लिहिता येईल का रे? 9 इंटू 2. हो का नाही? मग आता आपण काय करूया? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. म्हणजे आन्सर काय येईल? y मायनस 6 अपॉन 9 इज इक्वल टू प्लस मायनस 9चं रूट किती? नावाचं रूट 3. म्हणजे 3 रूट 2 अपॉन 81चं रूट किती? 9. ही स्टेप समजली का मला सांगा नक्की. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय? 6 अपॉन 9 प्लस मायनस 3 रूट 2 अपॉन 9. y बरोबर 6 प्लस 3 रूट 2 अपॉन 9 और y बरोबर 6 मायनस 3 रूट 2 अपॉन 9. मला सांगा, हे उत्तर अनैतिक आहे का? चुकीचं आहे का? नाही. म्हणजे एखाद्या मुलाने इथपर्यंत सोडवलं तरी त्याचं बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण तुम्हाला सिम्प्लिफाय करता येत असेल तर करा. म्हणजे आता हे सिम्प्लिफाय कसं होईल? मला वाटतं वरतून 3 कॉमन निघू शकेल, याच्यातून 3 कॉमन निघेल. 3 दुने 6. इथून 3 कॉमन काढला तर इथे उरला फक्त रूट 2 अपॉन 9. और इथून पण 3 कॉमन काढला तर 2 रूट 2 अपॉन 9. 3 एक 3, 3 त्रिक 9. therefore y बरोबर 2 प्लस रूट 2 अपॉन 3 और y बरोबर 2 मायनस रूट 2 अपॉन 3. कन्सेप्ट कळाली? हो का नाही? डाऊट असेल तर विचारा.
तुम्ही याच्यातलं मला क्वेश्चन नंबर 5 सोडवून द्याल का? एक स्टेप कंप्लीट करून देतो, पुढच्या स्टेप तुम्ही सोडवून दाखवताय. हे पहा असं होतं 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. मग याने इकडे डिवाइड करायचं म्हणजे y² प्लस 9/2y प्लस 10/2. करता प्रयत्न, चला स्टार्ट करा. मग मला वाटतं 2 का 3 एक्सरसाइज राहतील, कंप्लीट करू आणि मगच ब्रेक घेऊया.